आज आपण आहोत मुंबईच्या घाटकोपर कामराजनगरमध्ये। माजी नगरसेवक परमेश्वर कदमजी आहेत। कदमजी, काय सांगाल? विकासाच्या माध्यमातून कामराजनगर रमाबाई आंबेडकर नगरचं आपण पाहिलेलं आहे। अद्याप ही काम कोणत्या पर्यंत आहे? त्याचप्रमाणे शिवजयंती देखील येते आहे, मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी होणार आहे का? नमस्कार, आपल्या सर्व दर्शकांना बऱ्याच दिवसांपासून आपण भेटलेलो नव्हतो, पण आपलं जे काम आहे माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर SRA प्रकल्पाचं अतिशय वेगाने आपण 2024 साली सुरुवात केली। 2025 पर्यंत आपण त्याची पात्रता आणि सर्व गोष्टी करून त्यातील पहिल्या टप्प्यातील 4000 घरं खाली करून 1 ते 1.5 वर्षात आपल्या या प्रकल्पाला आपण चांगल्या प्रकारे यशस्वीपणे मार्गी लावलं। आपण बघितलं असेल, माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वच जण 2005 सालापासून SRAच्या पाठी लागले होते, पण SRA होत नव्हतं। सन्माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रकल्पाला अतिशय गतीने पूर्ण केलं आणि जवळपास 150 कोटीचे चेक काढून 4000 घरांची आपण निष्कासन देखील केलं आणि त्या ठिकाणी अतिशय वेगाने काम सुरू आहे। SRA काम किंवा इमारतीचं काम हे असं सोपं नसतं, घर बांधायचं लगेच चाललं। प्रत्येक स्टेजला वेगवेगळ्या परमिशन हव्या असतात। एकदा खड्डे खांदले की CCसाठी वेगवेगळ्या परमिशन्स पाहिजेत, बाकीच्या ECची परमिशन पाहिजेत। आपले सर्व त्या प्रक्रिया पूर्ण होऊन आता कामाला देखील मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता, त्या जागेवर जाऊन देखील पाहू शकता, बरेचसे लोक काही अफवा उडवतात, ते देखील आमच्यातलेच आहेत, ज्यांची घरं या प्रकल्पात आहेत। भले कुठल्याही भावनेने, कुठल्याही विचारांनी त्यांच्या मनात काय असेल आपल्याला कल्पना नाही, पण अशा विरोध करणाऱ्या लोकांना देखील आम्ही या प्रकल्पाचाच एक हिस्सा मानून त्यांना देखील सोबत घेऊन काम करत आहोत। आणि सत्य हे कधी लपत नाही। हा मोठा प्रकल्प आहे, SRAचा प्रकल्प आहे, MMRDA शासन राबवत आहे। शेकडो कोटी आपण या ठिकाणी भाडे देखील वाटलेले आहे। त्यामुळे हा प्रकल्प वेळेतच पूर्ण होणार आणि सर्वसाधारण सर्व झोपडीधारकांना प्रत्येकाला घर मिळणार। दुसरा विषय एक असा आहे की बऱ्याचशा लोकांना घरं असतानाही नंबर पडले नव्हते। यातील अनेकांनी एकाचे 2 करून घर केली होती आणि त्याला नंबरसाठी अर्ज केला होता। अनेक लोकांचे स्वतःचे ओरिजिनल घर देखील होते, पण त्याला नंबर नव्हता। जर आपण कायदेशीरपणे करायला गेलो तर कोणाचेच नवीन नंबर असलेल्या किंवा नवीन नंबर नसलेल्या झोपडीधारकाकडे कोणाकडे 2010 पासून ते आत्तापर्यंत झोपडी तोडेपर्यंत लाईट बिल चालू नव्हता। त्यामुळे घर पात्र करण्यासाठी वोटिंग कार्डचा उपयोग तर होतोच, पण नंबर टाकण्यासाठी नंबर का पडला नाही? 2016ला नंबर टाकले तर नंबर का पडला नाही? जर घर होतं तुमचं तर तिकडे लाईट बिल असायलाच पाहिजे आणि ते कायदेशीर प्रक्रियेमध्ये ही अडकून जाणार आणि एखाद्याचं जर आपण जबरदस्ती करायला गेलो तर नंबर देखील पडणार नाही आणि एकदा नंबरवरती निगेटिव्ह रिजेक्टचा रिमार्क मिळाला तर त्या माणसाला, त्या झोपडीधारकाला कधीच नंबर मिळणार नाही। त्यामुळे आम्ही जे काम करत आहोत ते शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थित एकदम आपल्या कुठल्याही माणसाचा तो बेघर होऊ नये यासाठी, ज्याला नंबर जरी नसला तरी त्याला नंबर कशा प्रकारे पडेल, कसं आम्हाला त्याला सामावून घेता येईल, या उद्देशाने आम्ही काम करतो आहे। SRA सोपी गोष्ट नाही। मी नेहमी सांगतो की SRAचं काम करणं खूप कठीण आहे। जर सोपं असतं तर कोणी करून दाखवलं असतं, पण हे आपल्या इकडे ज्या लोकांना नंबर पडले नाहीत त्यांची प्रक्रिया आम्ही जेव्हा चालू करू त्यावेळी 100% आम्ही त्यांना नंबर मिळवून देखील देऊ। ज्यांची घरं जेन्युइन असतील त्यांना, ज्यांनी एकाचे 2 केलेत त्यांना ते मिळणार देखील नाहीत, किंवा ज्यांची घरं ही नंबर पडल्यानंतर काही लोकांनी बांधली होती त्यांना देखील मिळणार नाहीत। पण खरोखर ओरिजिनल झोपडा पहिल्यापासून ज्याचा आहे आणि ज्याला नंबर चुकून नाही पडला असं जर काही असेल तर त्याला 100% नंबर देखील मिळेल आणि आपला हा माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरचा प्रकल्प हा 100% वेळेतच पूर्ण होणार। सर, महायुतीचे 5ही उमेदवार या घाटकोपर पूर्वेमध्ये जिंकून आलेत। आपल्याला वाटतं का लोकांमध्ये एक विकासाच्या माध्यमातून लोकांनी जिंकून आणलं असेल? आपल्या घाटकोपरमध्ये आजपर्यंत कधी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले नव्हते। या ठिकाणी जनतेने विकासाला मतदान केलेलं आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी अतिशय वेगाने आपल्या राज्यामध्ये खूप वेगाने अनेक प्रकल्प राबवले, खूप लोकांचे प्रश्न सोडवले। त्यामुळे मुंबईच्या जनतेने तसे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजपा महायुतीला मोठ्या प्रमाणावर अभूतपूर्व असं मतदान देऊन आज बऱ्याच वर्षांनी
भाजपाचा महापौर या ठिकाणी बसलेला आहे, ऋतुताई तावडे आपल्या घाटकोपरच्याच आहेत. आणि आमच्या या 5 उमेदवारांना मदत करणारे आपले परागभाई शहा, आपले लाडके आमदार यांनी देखील दिवस रात्र काम केलं. आणि जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. शिंदेसाहेबांचं जे काम होतं या ठिकाणी, हा जो प्रकल्प जो पहिल्यांदाच सरकार राबवत आहे MMRDAच्या माध्यमातून, त्या प्रकल्पाला देखील जनतेने दिलेली दाद आहे. आजपर्यंत रंभाई आंबेडकर नगर कामराजनगरमध्ये 13,000 मतदान कधीच कोणाला झालं नव्हतं. पण या प्रकल्पामुळेच आपल्या एका नवक्या छोट्याशा गरीब मुलीला, निर्मितीताई कानडे यांना 12,700 मतदान झालं. ही आपल्याला या प्रकल्पाला, शिंदेसाहेबांच्या कामाला जनतेने दिलेली पावतीच आहे.